आम्ही बघा फोटो काढता काढता कुठं येऊन पोचलो होतो. तर नमस्कार मित्रांनो, मी समाधान. तर आमचं ठरलं आज फोटो काढायला जायचं. मग आम्ही दोघं तिघं जण निघालो फोटो काढायला. बघा ह्या बॅरिगेटमधून असं क्रॉस करत होती की जसं काय जेलमध्ये जात आहेत. मग काय निघता निघता आमचे 2 ज्युनियर पण आमच्यासोबत निघाले होते, कारण आम्ही कुठं निघालो आणि ते आले नाहीत असं कधी झालं नाही. मग काय त्यांना बघून हो काही हसायच लागलं बघा येड्यावानी. मग काय लोकेशनवरून पोचताच सगळ्यात पहिले लोकेशन काढलं म्हणला आकाश, मला माझे फोटो काढ. मग त्याचे काय 1-2 फोटो घेतले. मग आम्हाला काय लोकेशन काय पसंत पडली नाही. मग आम्ही निघालो दुसऱ्या लोकेशनकडे. मग लोकेशनकडे जात जात हा का अशी येडेचाळे करायला की जसं काय ह्यांनी भूतपीत बघितलं. पण नंतर न कळालं की ही भूताला बघून नाही, तर इथं लव शेपची विहीर आहे त्याकडं आलेत बघायला. मग नियोजन ठरलं उडी मारावी, कारण व्हॅलेंटाईन डे जवळ येत आहे. मग आम्ही मनाला सावरं सावरं निघालो, म्हणलं सिंगल लाईफ इज बेस्ट लाईफ. मग काय अहो काही रडायला बघा, मला जायचं आहे माघारी म्हणून. पण आम्ही म्हणलं चल लोकेशनला. मग काय सूरजमधला सिंगलपणा जागला आणि ती अरिजित सिंगची गाणी म्हणायला लागला. मग ही अरिजित सिंगची गाणी ऐकून डिप्रेशनमध्ये चालले. मग म्हणलं तुम्ही जाऊ डिप्रेशनमध्ये, आम्ही जातो फोटो काढायला. चढलो होतो इथे. मग आकाश काय म्हणला झाडावर ये, झाडावर बघू तू चढतोस का नाही. मग मला राहवलं नाही, मग मी पण चढलो झाडावरती. पण नंतर न कळालं त्याचं प्लॅनिंग होतं. मग त्यानं म्हणला चल माझे 1-2 फोटो घे. मग त्याचे 1-2 फोटो घेतले. तर खाली अहो काही कोणाला दगड मार ही करायला. मग ह्याला म्हणलं चल तुझे 1-2 फोटो काढतो. मग ही कंगवा फिंगवा विचारून असा फोटो काढाल की जसं काय आता कोणाला तर पाठवणार आहे. पण नंतरनं ह्यानं चलला फोटो काढायला. मग आकाशनं काय दिलं ढकलून त्याला खाली. मग ह्यांची लागली भांडणं. मग भांडणं मिटवता मिटवता अंधार पडला म्हणून आम्ही निघालो रूमकडे. तर कसा वाटला मित्रांनो ब्लॉग नक्की कळवा.